मी रुपाली, वय 30 वर्ष. लोक म्हणायचे मी खूप सुंदर आहे. गोरापान रंग, मोठे काळेभर डोळे, कमरेपर्यंत जाणारे केस आणि चेहऱ्यावर कायम हसू. पण त्या हसण्या चेहऱ्यामागे एक दुःख लपलं होतं. लग्नाला 5 वर्ष झाली, पण माझी कूज अजूनही उजवली नव्हती. आणि त्या दिवशी माझ्या नवऱ्याने एक अनोळखी पुरुष घरात घेऊन आला आणि माझ्यासमोर उभा केला. क्षणभर माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव रुपाली आणि माझ्या नवऱ्याचं म्हणजे सुनीलचं लग्न होऊन 5 वर्ष झाली होती. सुनीलचा उंच, देखणा आणि खूप समजूतदार माणूस होता आणि त्याचं माझ्या जीवापाड प्रेम होतं. आमचं लग्न प्रेमविवाह नव्हता, पण लग्नानंतर आम्ही एकमेकांच्या इतकी जवळ आलो की आम्हाला वाटायचं आपण जन्मोजन्मी सोबती आहोत. घरात आम्ही दोघंच होतो. ना सासू ना सासरे, ना दीर ना जाऊ. एक छोटंसं घर आणि त्या घरात आमचा छोटासा संसार. लग्नाच्या पहिल्या 2 वर्षात आम्ही खूप आनंदात होतो. मूल झालं नाही म्हणून कधी ताण घेतलाच नाही आम्ही. होईल ग, वेळ आली की होईल, सुनील नेहमी मला असंच म्हणायचा. पण 3रं वर्ष संपलं, 4थं वर्ष संपलं आणि आता 5वं वर्षही संपत आलं होतं. गावातल्या बायकांचे प्रश्न सुरू झाले होते. काय रुपाली, अजून काही गोड बातमी दिलीच नाहीस? डॉक्टरांना दाखवलं का? काही प्रॉब्लेम तर नाही ना? अशा प्रश्नाने माझे मन रोज तुटत होतं. लोक सहज विचारायचे, पण उत्तर देताना माझा जीव जायचा. अनेकदा मी एकटी असताना रडायचे. देवाला विचारायचे, माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे? मला आई होण्याचं सुख का नाही मिळत? एक दिवस मी डॉक्टरांकडे गेले. सगळ्या तपासण्या झाल्या, रिपोर्ट आले. डॉक्टर म्हणाले, सध्या तरी काही गंभीर कारण दिसत नाही, थोडा वेळ द्या. पण वेळ देऊनही काहीच होत नव्हतं. दरम्यान सुनीलच्या कंपनीतून त्याला परदेशात कामासाठी पाठवण्यात आलं. संपूर्ण 1 वर्ष तो दुबईला गेला. त्याच्या जाण्याच्या दिवशी खूप मी रडले, कारण मला नवऱ्याशिवाय राहायची सवयच नव्हती. तोही जाताना म्हणाला होता, 1 वर्ष पटकन जाईल, बघता बघता मी परत येईन. तो गेला आणि खरंच वर्ष कसं संपलं कळालंच नाही. पण त्या वर्षात माझं एकटेपण खूप वाढलं. घरात कोणाशी बोलायला नव्हतं. सण उत्सव आले की मन आणखी उदास व्हायचं. रात्री झोपताना त्याची उशी मिठीत घेऊन मी रडायचे. एक दिवस त्याचा फोन आला, रुपाली, माझं काम संपलं, पुढच्या आठवड्यात मी घरी येतोय. ते ऐकून माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी घराची साफसफाई केली, त्याच्या आवडीचे पडदे लावले, त्याला आवडणारे पदार्थ बनवायची तयारी केली आणि शेवटी तो दिवस उजाडला. सुनील घरी आला. दारात उभा राहून मी त्याला पाहत राहिले. संपूर्ण वर्षभरानंतर माझा नवरा माझ्यासमोर उभा होता. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. एकमेकांशिवाय गेलेल्या दिवसांची भरपाई करत होतो. पण आनंदाच्या त्या क्षणांमध्ये माझ्या मनात एक भीती कायम होती. मूल नसण्याची भीती, समाजाची भीती आणि सर्वात मोठी, माझा नवरा दुसरं लग्न करेल का? कारण गावात अशा अनेक घटना मी पाहिल्या होत्या. मूल होत नाही म्हणून दुसरं लग्न करणारे पुरुष मी पाहिले होते. बायकांच्या डोळ्यासमोर संसार उद्ध्वस्त होताना पाहिले होते. मी बाहेरून हसायचे, पण आतून घाबरलेली असायची. एक दिवस संध्याकाळी आम्ही अंगणात बसलो. मी खूप वेळ विचार करत होते. शेवटी धाडस करून मी विचारलं, सुनील, एक विचारू? तो हसला. विचार ना. मी थरथरत म्हणाले, तुला माझ्यामुळे मूल होत नसेल तर तू दुसरं लग्न करशील का? ऐकता त्याच्या चेहऱ्यावर हसूच गायब झालं. तो काही क्षण शांत राहिला. मी पुन्हा म्हणाले, उत्तर द्या ना. हो. पण तो काही बोललाच नाही. फक्त उठला, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि घरात निघून गेला. त्या रात्री मला झोप लागलीच नाही. त्याने उत्तर का दिलं नाही? त्याच्या खरंच मनात दुसऱ्या लग्नाचा विचार आहे का? तो शांत का राहिला? हे प्रश्न मला सतवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला, आंघोळ केली, छान कपडे घातले आणि म्हणाला, मी जरा बाहेर जाऊन येतो. मी विचारलं, कुठे? तो फक्त एवढंच म्हणाला, आल्यावर सांगतो, आणि निघून गेला. दुपार झाली, संध्याकाळ झाली. माझं मन अस्वस्थ होत होतं. शेवटी संध्याकाळी दाराबाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला. मी खिडकीतून बाहेर पाहिलं. सुनील गाडीतून उतरला, पण तो एकटा नव्हता. त्याच्यासोबत एक अनोळखी पुरुष होता. उंच, सडपातळ, साधारण 30-32 वर्षाचा होता. दोघे आमच्याकडे घराकडे येत होते.
माझ्या छातीत धडधड सुरू झाली. सुनीलने त्या माणसाला थेट घरात आणलं आणि माझ्यासमोर उभं केलं. त्या अनोळखी पुरुषाने माझ्याकडे पाहून हलकसं स्मित केलं आणि माझ्या मनात भीतीचं वादळ उठलं. काल मी विचारलेला प्रश्न आणि आज हा अनोळखी पुरुष, नेमकं काय घडतंय? माझे हात थरथरत होते आणि सुनीलच्या पुढच्या शब्दांची मी वाट पाहत होते. त्या क्षणी माझ्या मनात इतके विचार सुरू होते की मला काही सुचत नव्हतं. समोर उभा असलेला तो अनोळखी पुरुष अधूनमधून माझ्याकडे पाहत राहिला आणि माझं नजर मात्र सुनीलकडे खेळली होती. मला फक्त एकच प्रश्न पडला, हा माणूस कोण आहे? कशाला आणलाय? सुनीलने मला बसायला सांगितलं, पण माझ्या पायात त्रासचं उरलं होतं. मी तशीच उभी राहिली. तो अनोळखी पुरुष मात्र शांतपणे खुर्चीवर बसला. काही क्षण घरात अचानक शांतता पसरली. शेवटी मी धाडस करून विचारलं, सुनील हा कोण? सुनीलने माझ्याकडे पाहिलं पण लगेच उत्तर दिलंच नाही. त्याने आधी त्या माणसाला पाणी दिलं. हे सगळं पाहून माझी अस्वस्थता आणखी वाढली. माझ्या डोळ्यासमोर कालची चर्चा फिरत होती. तुला माझ्यामुळे मूल होत नसेल तर तू दुसरं लग्न करशील का? आणि त्यावर सुनीलचे काहीच उत्तर दिलं नव्हतं. मात्र अचानक हा माणूस घरात घेऊन आला होता. माझ्या मनाने भीतीदायक निष्कर्ष काढायला सुरुवात केली. कुठे हा डॉक्टर तर नसेल किंवा एखादा वकील की अजून काही? मी स्वतःला समजावत होते पण मन ऐकतच नव्हतं. सुनीलने शेवटी बोलायला सुरुवात केली. रुपाली, आधी शांत हो. मी शांतच आहे, मी वर म्हणाले, पण माझ्या आवाजात आणि पोल खोल करत होता. तो म्हणाला, हा खूप चांगला माणूस आहे. ऐकताच माझ्या छातीत पुन्हा धडधड सुरू झाली. कारण अशा वेळी कोणत्याही बाईच्या मनात काय होईल तेच माझ्या मनात येत होतं. हा चांगला माणूस आहे म्हणजे याचा आणि आपल्या आयुष्याचा काय संबंध? मी काही बोलण्याआधीच तो अनोळखी पुरुष म्हणाला, वहिनी घाबरू नका. त्याच्यातून वहिनी हा शब्द ऐकून मी क्षणभर गोंधळले. कारण ज्याची मला भीती वाटत होती तसं काही असतं तर तो मला वहिनी म्हणला नसता. पण तरी माझा संशय दूर झाला नव्हता. सुनीलने त्याची ओळख करून दिली. त्याचं नाव शेखर आहे. मी फक्त मान हलवली. शेखरने पुन्हा हसून नमस्कार केला. माझ्या मनात मात्र प्रश्नांची गर्दी वाढत चालली. सुनील आणि शेखर काहीतरी बोलत होते पण मला त्यांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य जास्त जाणवत होतं. साधारण 10-15 मिनिट झाली असतील. तेवढ्यात घराबाहेर कोणतरी आवाज आला. मी नळकर दार उघडलं. दार अर्धवट उघडच होतं आणि त्या दारामागे एखादी व्यक्ती उभी असल्याचा मला जाणवत दिसलं. सुरुवातीला मला नीट कळलंच नाही पण काही सेकंदांनी ती व्यक्ती थोडी पुढे आली. ती एक स्त्री होती, साडी नेसलेली, चेहऱ्यावर थोडासा संकोच, वय अंदाजे 25-30 वर्ष. मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. माझा गोंधळ आता आणखी वाढला. एक पुरुष घरात आणि दारात एक अनोळखी स्त्री. नेमकं चाललंय तरी काय? मी सुनीलकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं पण तो अजूनही शांतच. माझ्या मनातल्या भीतीने आता वेगळंच रूप घेतलं होतं. क्षणभर मला वाटलं, कुठेही त्याची दुसरी बायको तर नाही ना? तो विचार मनात येताच माझं हृदय अक्षरशः दडपलं. मी स्वतःला सावरायचा प्रयत्न केला पण डोळ्यात न कळत पाणी जमा होऊ लागलं. 5 वर्षाचा संसार, 5 वर्षाचं प्रेम आणि मूल नसल्यामुळे जर हे सगळं संपणार असेल तर माझ्या हातातील पदर मी घट्ट पकडला. सुनीलने ते पाहिलं. त्याला माझी अस्वस्थता समजत होती पण तरी तो लगेच काही बोललाच नाही. जणू तो त्याच्या क्षणाची वाट पाहत होता. शेखर उठून दाराकडे गेला आणि त्या स्त्रीला आत घेऊन आला. ती स्त्री माझ्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात एक वेगळी भावना होती, संकोच, भीती, अशी थोडीशी आशा. मी आता पूर्णपणे गोंधळले. घरात 4 माणसं होती पण मला असं वाटत होतं की मी एकटीच आहे. कारण मला सोडून बाकी तिघांनाही काहीतरी माहिती होतं. ते फक्त मला माहितीच नव्हतं. आणि पुढच्या काही मिनिटात सुनील जे सत्य सांगणार होता त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलत जाणार होतं. ती स्त्री माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि माझ्या मनात चाललेलं वादळ आणि शिगेला पोहोचलं होतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी थेट सुनीलकडे पाहिलं. आवाज थरथरत होता, सुनील आता तरी सांग, हे सगळं काय आहे? सुनील माझ्या जवळ आला. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. रुपाली, आधी तू बस. नाही, आधी मला सत्य सांग, मी रडत म्हणाले. माझी अवस्था पाहून त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. शेखर शांतपणे बाजून उभा होता. काही क्षणाने सुनीलने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला, रुपाली, काल तू मला एक प्रश्न विचारला होतास. माझ्या डोळ्यांसमोर कालचा प्रसंग आला. तुला माझ्यामुळे मूल होत नसेल तर तू दुसरं लग्न करशील का? सुनील पुढे म्हणाला, काल मी तुला उत्तर दिलं नव्हतं
कारण मला उत्तर शब्दात द्यायचं नव्हतं. माझे अश्रू थांबत नव्हते. मी त्याच्याकडे एकटक पाहत होते. तो म्हणाला, तुला वाटलं का मी तुझ्यावरचं प्रेम फक्त मूल होण्यासाठी केलं आहे? मी काही बोलू शकले नाही. तुला वाटतं की मी 5 वर्षाच्या संसाराला मी तुला सोडून दुसरी स्त्री आणेल? माझी मन न कळत खाली गेली, कारण मनात कुठेतरी मला भीती वाटत होती. सुनील हळू आवाजात म्हणाला, रुपाली, तू माझी बायको आहेस, माझं प्रेम आहेस, माझं कुटुंब आहेस. मूल नाही तर आनंद आहे, पण मूल नाही झालं म्हणून तू कमी होत नाहीस. ऐकतात माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी हुंदकी देत रडू लागले. पण अजूनही मला समोर असलेल्या त्या दोघांचं कारण समजलंच नव्हतं. मी पुन्हा विचारलं, मग हे कोण आहेत? सुनीलने शेखरकडे पाहिलं. हा शेखर आहे, तो एक अनाथ आश्रमाशी जोडलेला सामाजिक कार्यकर्ता. ऐकताच मी क्षणभर गोंधळले. माझी नजर त्या स्त्रीकडे गेली. सुनील पुढे म्हणाला, आणि या मॅडमला आश्रमाच्या व्यवस्थापनात काम करतात. क्षणभर मला काही समजलंच नाही. माझ्या चेहऱ्यावरचा प्रश्न पाहून शेखर हसला. तो म्हणाला, वहिनी दादा गेल्या 6 महिन्यांपासून आमच्या संपर्कात आहेत. 6 महिने? मी आश्चर्याने विचारलं. हो. सुनीलने मान हलवली. तू एकटी असताना दुःखी असायचीस. फोनवर बोलताना माझ्या आवाजातलं दुःख मला जाणवायचं. तू स्वतःला दोष द्यायचीस. म्हणून मी निर्णय घेतला. माझं हृदय जोराने धडधडत होतं. पुढे म्हणाला, आपल्याला घरी मूल येईल. मी थरथरत्या त्या आवाजात विचारलं, कसं? सुनीलच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. दत्तक हे शब्द माझ्या कानावर पडले आणि काही सेकंद मी स्तब्ध राहिले, जणू वेळ थांबली होती. दत्तक? मी पुटपुटले. हो रुपाली. त्याने माझा हातात हात घेतला. मला बाप व्हायचं आहे, पण त्याहून जास्त मला तुला आई झालेलं पाहायचं आहे. माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध तुटला. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती, तिथे मला वाटलं होतं की माझा संसार संपणार आहे. तिथे माझा नवरा माझ्या संसाराला नवं आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करत होता. मी रडत त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मला माफ कर, मी म्हणाले. मी तुझ्याबद्दल चुकीचं विचार करत होते. तो हसला. अगं वेडी, नवरा बायकोच्या नात्यात गैरसमज होतात. खरं प्रेम खरं असेल तर एक गैरसमज टिकत नाहीत. शेखर आणि त्या मॅडमच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. त्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. कागदपत्र, कायदेशीर प्रक्रिया आणि मुलाची माहिती. सगळे पुढचे काही महिने त्या प्रक्रियेत गेले आणि अखेर तो दिवस उजाडला, ज्या दिवशी आम्हाला आश्रमात बोलवण्यात आलं. मी आणि सुनील दोघेही खूप उत्सुक होतो. आश्रमात पोहोचलो. तिथे अनेक लहान मुलं खेळत होती. काही हसत होती, काही शांत होती, काही कोणीतरी आपल्याला घरी घेऊन जावं याची वाट पाहत होती. माझे डोळे नकळत भरून आले. तेवढ्यात एक छोटासा मुलगा धावत आला. वय जास्तीत जास्त 3 वर्ष गेल. गोल चेहरा, मोठे डोळे, निरागस हसू. तो सरळ माझ्यासमोर येऊन थांबला आणि माझा हात पकडला. मी त्याच्याकडे पाहित राहिले. त्याने माझ्या बोटाला घट्ट धरलं आणि अचानक माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले, सुनील. सुनील माझ्याकडे पाहत होता. मी म्हणाले, हां. सुनील हसला, कारण त्याला तेच वाटलं होतं. त्या दिवशी आम्ही त्या छोट्या मुलाला आपल्या आयुष्यात कायमचं स्थान दिलं आणि घरी परतताना पहिल्यांदाच मला रिकामेपणा जाणवत नव्हता. माझ्या मांडीवर आमचा मुलगा झोपला होता आणि माझ्या शेजारी माझा नवरा बसला होता. गाडीच्या काचेतून बाहेर पडताना मला जाणवलं, गाडीच्या काचेतून बाहेर पाहताना मला जाणवलं, आई होण्यासाठी मुलं पोटातून जन्माला यायलाच हवं असं नसतं. कधी कधी मूल थेट हृदयातून जन्माला येतं. त्या दिवशी मात्र मला मूल मिळालं. सुनीलला मुलगा मिळाला आणि आमच्या घराला पुन्हा एकदा हसू मिळालं. आणि त्या घटनेला अनेक वर्ष झाली होती. लोक अजूनही विचारतात, हा तुमचा खरा मुलगा आहे का? तेव्हा मी हसून एकच उत्तर देते, खरा? यापेक्षा खरा कोण असणार? जन्म कुठे झाला हे महत्त्वाचं नसतं, प्रेम कुठे मिळालं हे महत्त्वाचं असतं. आणि ते बोलताना माझी नजर नेहमी सुनीलकडे जाते, कारण त्या दिवशी माझ्या पायाखाली जमीन सरकली होती. पण त्या दिवशी माझ्या आयुष्यात सर्वात सुंदर आधारही मिळाला होता. तर मित्रांनो, ही तुम्हाला कथा कशी वाटली प्लीज नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा.